बापाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या आरोपीस 20 वर्षाची सक्त कारावासाची शिक्षा। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम। करवीर तालुक्यातील पश्चिमेकडील गावात दत्तात्रय गोरे हा पत्नी मुलींसह राहत होता। त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलीवर त्याची वाईट नजर होती। 2013 पासून ते दिनांक 27 जून 2019 अखेर त्यानं पीडितेच्या असहाय्यतेचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पीडितेच्या आईला ठार मारण्याची तसेच जीवे मारण्याची, सर्व कुटुंबियांची वाट लावण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला। अखेर पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून दत्तात्रय गोरे विरोधात राधानगरी पोलिसात गुन्हा नोंद झाला। तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस लोखंडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून दत्तात्रय गोरे यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते। या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात सुरू होती। सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट प्रतिभा जाधव यांनी या कामी एकूण 14 साक्षीदार तपासले। त्यांनी केलेल्या विस्तृत युक्तिवाद, त्यासोबत त्यांनी न्यायालयासमोर मांडलेले वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे आणि प्रत्यक्ष झालेला पुरावा ग्राह्य मानून सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट प्रतिभा जाधव यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपी दत्तात्रय बंडू गोरे यास दोषी ठरवून आरोपीस 20 वर्ष सक्तमजुरी आणि 3,000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली। सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रतिभा जाधव यांनी काम पाहिले। यावेळी बोलताना ॲडव्होकेट प्रतिभा जाधव म्हणाल्या, पीडित मुलीवर वेगवेगळ्या 4 गावांमध्ये आरोपी याने 2013 पासून 2019 पर्यंत तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे। पीडित मुलगी ही अल्पवयीन असताना सुद्धा तिच्यावर अतिशय क्रूरपणे तिच्यावर अत्याचार केलेला आहे आणि तो तिचा सावत्र वडील आहे आणि त्या अनुषंगाने फिर्यादीने राधानगरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारतर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आलेले आहेत आणि त्या 14 साक्षीदारांचे साक्षी तसेच वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे व माझा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान कोर्ट प्रमुख जिल्हा न्यायाधीश अग्रवाल मॅडम सो यांनी सदर आरोपीस 20 वर्षाची शिक्षा व 3,000 रुपये दंड सुनावण्यात आलेला आहे। राधानगरी पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी विक्रम पाटील तसेच तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता लायकर यांनी या कामी मदत केली। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।